वाढवण बंदराच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध. वाढवण समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. स्थानिकांसह माध्यमांनाही समुद्रावर जाण्यासाठी बंदी. जालन्यातील वाटूर येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते हर घर सोलार योजनेचा शुभारंभ. परतूर तालुक्यात 1417 घरांवर सोलार बसवला जाणार. चंद्रपुरात कोरोनापासून बंद असलेली सेवा पुन्हा सुरू. बस सुरू झाल्याने कोरपणा तालुक्यातील अनेक गावांना मोठा दिलासा. अकोल्यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या नागरिकांचा सत्कार. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन गौरव. बुलढाण्यात आणीबाणी काळातील 250 सेनानींचा गौरव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन गौरव. चंद्रपुरात अम्मा की पढाई केंद्रातून 284 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा उपक्रम. कोल्हापुरात पूरग्रस्त सुतारवाडा परिसरात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. पूर परिस्थितीत नागरिकांना स्थलांतराच्या सूचना. कोल्हापुरात कुरुंदवाड येथे 9 जुलै रोजी करतोडणी स्पर्धा आणि कुरुंदवाड भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजन. स्वारगेट बलात्कार प्रकरणी नवी माहिती. पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास. वकील असीम सरोदे, श्रेया आवलेंचा आरोप. अमरावतीचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार. सरन्यायाधीश झाल्यानंतर गवई प्रथमच अमरावतीमध्ये संविधानाच्या मूल्यानुसार कार्य करणार. गवईंचे वक्तव्य. मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढला. अंधेरी पश्चिम मेट्रो 2 ला प्रतिसाद वाढला. दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेलाही प्रवाशांचा वाढता प्रतिसाद. सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश. कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने याबाबत परिपत्रक जारी केले. 11वी प्रवेशासाठी महाविद्यालयातील कॅम्प फेरी. गुणवत्ता यादी आज जाहीर होणार. विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमानुसार आणि गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. एसटी महामंडळाच्या 2000 बसेस भंगारात. एमएसटीसीच्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव. राज्यभरातील 32 आगारांमध्ये बसेस उभ्या. एसटी महामंडळाच्या बसेसना 2,90,00,000चा ई चलान. दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून कापणार. कर्मचारी संघटनांकडून निर्णयाचा विरोध. अकोल्यात धरती आबा जनभागीदारी अभियान शिबिर. बाळापूर तालुक्यातील दधंबू गावामध्ये शिबिर. विविध भागातील माहिती देण्यासाठी शिबिर. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा. आमदार साजिद खान यांच्या प्रयत्नांना यश. यवतमाळ शहरात सुरू असलेल्या ड्रेनेजसाठी खोदकाम. ऐन पावसाळ्यात खोदकाम सुरू केल्याने रस्ते चिखलमय. नागरिक त्रस्त. शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने शेतकरी आक्रमक. मालेगावात मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागात कोट्यवधींचा घोटाळ्याचा आरोप. कोट्यवधींच्या कामाची चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी. वर्ध्यात युवा संघर्ष मोर्चाचं अन्नत्याग उपोषण. देवळी शहरात रस्त्याच्या कामासाठी उपोषण. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळेला जामीन मंजूर. मनीषा मुसळेला 66 दिवसांनंतर 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. जालन्यात पोलिसांचा महिलांवर सौम्य लाठीचार्ज. अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याने पोलिसांची कारवाई. पोस्ट ऑफिस परिसरामधील पिवळा बंगला भागातील घटना. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या अननस दाखल व्हायला सुरुवात. पावसामुळे अननस खराब. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद नसल्याने व्यापारी चिंतेत. पुण्यात ग्रामस्थांचा रेल्वे भूसंपादनाला विरोध. झाडावर चढून शेतकऱ्याचं आंदोलन. नागपूरच्या स्त्रीरोग रुग्णालयात रुग्णवाहिका ठप्प. डिझेलसाठी निधी उपलब्ध न झाल्याने रुग्णवाहिका आवारातच ठप्प.
अकोल्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगर परिषद कार्यालयामध्ये आंदोलन. शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. बुलढाण्यात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हालचाली. खामगाव येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आज किरीट सोमय्यांचा बुलढाणा आणि अकोला दौरा. अकोला पोलीस अधीक्षकांची घेणार भेट. दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार. शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार. हिंदी भाषेसंदर्भात समजूत घालण्याचा करणार प्रयत्न. हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक. हिंदी भाषेच्या सक्तीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो, पण विझल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही. भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. प्रकाश आंबेडकर यांची आज पत्रकार परिषद. विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीचं प्रकरण. वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारी संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी 10% टप्प्याटप्प्याने कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेची अन्न आणि पुरवठा विभागात धडक. विभागातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचा पुरवठा होत असल्याचा आरोप. चांगल्या दर्जाचं धान्य देण्याच्या मागणीचं निवेदन. मुंबईत फ्रेंड ऑफ डेमोक्रेसी फॅसिस्ट हुकुमशाही विरोधी सभा या कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला संजय राऊत, अनिल देशमुख, कुमार केतकरांसह इतर मान्यवर उपस्थित राहणार. कोल्हापुरात पूरग्रस्त शेतीची आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी केली पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. कोल्हापुरातील कसबा बावडा भाजी मार्केटमध्ये आम आदमी पार्टीसाठी आंदोलन. निधी मंजूर झाल्यानंतरही बाजार दुरुस्तीचं काम सुरू न झाल्याने आंदोलन. मंदिर बांधण्याच्या मोहिमेची चौकशी करण्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश. 6 महिन्यात मुंबईत 2,50,000 उंदरांचा खात्मा केल्याची पालिकेच्या माहितीवर शेलारांचा संशय. बीएमसी खड्ड्यांचा डेटा लपवत असलेला डेटा ऑनलाईन उपलब्ध करून द्या. मकरंद नार्वेकर यांची मागणी. संग्राम जगताप यांचा आसिफ शेख यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान. संग्राम जगताप यांच्या कृतीवर अजित पवारांची नाराजी. राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला आहे जगतापांची दांडी. जगतापांसारखी कृती खपवून घेणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य. राज्य निधीची उधळपट्टी केली जात असल्याच्या आरोपावर विधिमंडळ सूत्रांकडून स्पष्टीकरण. ते ताट चांदीचं नसून व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट. विधिमंडळाचं स्पष्टीकरण. माऊलींच्या पादुकांचा आज निरास्थान. वीर धरणात नीरा नदीत पाण्याचा विसर्ग. नीरा नदीत दत्त घाट पाण्याखाली. नीरा दत्त घाटावरील दत्त मंदिरामध्ये झोपलेल्या सुमारे 150 ते अधिक वारकऱ्यांना पोलीस प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आगमन. आज पालखी बारामती शहरात प्रवेश करणार. बारामतीतच आज पालखीचा मुक्काम. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पालखी मार्गावरील अनेक स्थानिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सरसावल्याचे पाहायला मिळाले. पाटस टोल नाका परिसरात स्थानिकांकडून वारकऱ्यांना 60,000 केळी वाटप करण्यात आले. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात पावसापासून वारकऱ्यांचं रक्षण व्हावं यासाठी पालखी मार्गावर 36 ठिकाणी जर्मन हँगरचे वॉटरप्रूफ उभारले मंडप. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या विभागाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला निधी. संत तुकोबांच्या पालखीचा दौंडमधून प्रस्थान. रोटी घाट विठू नामाच्या जयघोषा दुमदुमला अभंग. गवळण भारूड गात वारकरी मार्गस्थ. पंढरपुरातून निघालेली वारी लंडनला पोहोचली. 22 देश, 18,000 किलोमीटर अंतर. 70 दिवसांचा प्रवास. पंढरीची वारी लंडनच्या दारी. गावखेड्यातील दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करायला सुरुवात. कराड तालुक्यातील तांबवे, डेळेवाडी, येरवळे यांसह पाटण तालुक्यातील अनेक दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळपासून पावसाची संततधार. पावसामुळे पिकांना जीवनदान, शेतकरी आनंदी. वाशिम जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मिळालं जीवनदान. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पाणी पातळीत 24 तासात 5 फूट 9 इंचांची वाढ. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे 3 ठिकाणी पुराच्या घटना. हिमाचल प्रदेशातील प्रमुख महामार्ग बंद. गडचिरोलीत पावसाअभावी भात पिकाची लागवड रखडली. केवळ 7% लागवड पूर्ण. शेतकऱ्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा. चंद्रपुरात घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघांना अटक. चोरांकडून मोबाईलसह चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त. यवतमाळमध्ये दिग्रस शहरात बेवारस जनावरांची चोरी. गायची चोरी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. आरोपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. यवतमाळमध्ये गोधनी रोड परिसरात गांजा विक्रेत्याला पाठलाग करून अटक. 1,63,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त. विद्यार्थ्यानेच केली विद्यार्थ्याची हत्या. अहिल्यानगरच्या सीताराम सारडा विद्यालयातील घटना. 8वीतील विद्यार्थ्याचा 10वीतील विद्यार्थ्यावर हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू. पुण्यातील वाघोलीत 2 गटात तुफान हाणामारी. लाठ्या काठ्याने 2 गटात मारामारी. दोन्ही गटाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. जालन्यातील अट्टल गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध. गुन्हे शाखेनं पाठलाग करून फरार. अट्टल गुन्हेगाराला पकडलं. आरोपी तलवार आणि इतर घातक शस्त्र बाळगून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. डोंबिवलीत रिक्षाचालकाची आत्महत्या. मोठा गाव परिसरात रिक्षा आणि कारची धडक. रिक्षाचालकाला डांबून ठेवत 2 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी. सुटका झाल्यानंतर रिक्षाचालकाने घरी गळफास घेत स्वतःला संपवलं. रागात कोंबड्या खाणाऱ्या श्वानाची गोळ्या घालून हत्या. भंडाऱ्यातील चिखला येथील घटना. श्वानाने 40 कोंबड्या खाल्ल्याची आरोपीची माहिती. गुन्हा दाखल. जालन्यात 70 लाख रुपयांची खंडणी मागणारे 3 आरोपी जेरबंद. 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या मिरजेत सुगंधी तंबाखूची वाहतूक. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक. तिघांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक. नालासोपाऱ्याच्या शाळेत बॉम्ब असल्याच्या फेक ईमेल. विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण. जळगावात 10 ते 12 जणांकडून हॉटेल व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला. दारूची बाटली देण्यास नकार दिल्याने हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. हिंगोलीच्या तरुणावर चाकूने हल्ला. वसमतच्या हयातनगर फाट्याजवळील घटना. हल्ल्यात एकाचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणीच्या भावाने तरुणावर हल्ला केल्याची माहिती. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर. शिक्षकाचा मृतदेह ताब्यात. लग्नाच्या संकेतस्थळावरून महिलांची फसवणूक. बनावट प्रोफाईल बनवून अनेक महिलांना गंडा. नाशिक पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या. छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा चोरी प्रकरण. चोरी केलेले 22 तोळे सोने तुळशी वृंदावनात लपवले. एन्काउंटर केलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीकडे काडतूस आढळलं. यवतमाळमध्ये भरधाव 4चाकीची दुचाकीला धडक. भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. 4चाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये यवतमाळ बस स्थानकावर एसटी बसने महिलेला चिरडले. 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. घटनेचा सीसीटीव्ही समोर. नागपुरात नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडल्याने चिमुकलीचा मृत्यू. बेशुद्ध चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू. समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात. नाशिकमधील उद्योजक सुनील हेकरेंच्या कारचा अपघात. अपघातात सुनील हेकरेंचा मृत्यू. पत्नी आणि 2 मुलं गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.